तर मित्रांनो, आपण पाहतोय की म्हाडाने जी लॉटरी पुणे मंडळाची लॉटरी जाहीर केलेली आहे. त्यासाठी अनेक अर्जदार अर्ज करत आहेत. आपलं नशीब आजमावत आहेत आणि आम्ही सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तुम्हाला त्याचे अपडेट्स देतोय. तेथील सॅम्पल फ्लॅट कसा आहे, आजूबाजूची लोकॅलिटी कशी आहे, तेथील कनेक्टिव्हिटी कशी आहे आणि विशेष म्हणजे तेथील बाजार व मार्केट रेट काय आहे आणि म्हाडाचा रेट काय आहे, याचं कंपॅरिझन सुद्धा आम्ही तुम्हाला करून दाखवत आहोत. आज आपण आलेलो मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 533, ज्याचं नाव आहे पिरॅमिड ॲली येवलेवाडी. पिरॅमिड ॲली येवलेवाडी या ठिकाणी म्हाडाची एक सेपरेट बिल्डिंग आहे आणि बाजूला जो बिल्डरचा प्रोजेक्ट आहे तो बाजूला आहे आणि म्हाडाची जी बिल्डिंग आहे ती हीच बिल्डिंग आहे, ज्यामध्ये आपल्याला म्हाडाच्या वतीने प्रथम येणारच प्रथम प्राधान्य या तत्वावरती इथे घरे अलॉट केली जाणार आहेत. अतिशय महत्त्वाची माहिती मित्रांनो लक्षात घ्या. या ठिकाणी तुम्हाला जर घर हवं असेल तर तुम्हाला पहिलं अर्ज केल्यानंतर अनामत रक्कम भरल्यानंतर तुम्हाला 10% रकमेचा डी काढून तो म्हाडाच्या आगरकर नगरच्या कार्यालयात जमा करायचा आहे आणि त्याच्यानुसारच तुम्हाला या घरांचं अलॉटमेंट केलं जाणार आहे. जर नाहीतर अनेक अर्जदार हे लॉटरीची वाट पाहत आहेत. इथे अर्ज केल्यानंतर आम्हाला लॉटरी लागेल, तर याच्यासाठी लॉटरी होणार नाहीये. यासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरती येथील घरे वितरित केली जाणार आहेत. म्हणून ज्यांना या ठिकाणी घरे हवी असतील त्यांनी लवकरात लवकर जी प्रोसेस दिलेली आहे 10% रकमेचा डी म्हणजे घराच्या किमतीच्या 10% रकमेचा डी हा तुम्हाला म्हाडामध्ये नेऊन द्यायचा आहे. त्याच्यासोबत तुमचं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड, फॉर्मची झेरॉक्स आणि जे तुम्ही 10,000 रुपये भरलेत अनामत रक्कम, त्याची एक प्रिंट काढून तुम्हाला म्हाडामध्ये जमा करायची आहे. जी लोकं सगळ्यात अगोदर म्हाडाच्या ऑफिसला हे जमा करतील त्यांनाच ती घरे मिळणार आहेत. अन्यथा ह्यांची लॉटरी होणार नाहीये. तर आता मित्रांनो, मी तुम्हाला मला घेऊन जातो या इमारतीच्या आतमध्ये आणि नेमकं पाहूया की येथील सॅम्पल फ्लॅट कसं आहे ते. चला तर.
तर ही होती मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 533 पिरॅमिड व्हॅली येवलेवाडी येथील प्रकल्पाची माहिती. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.